मंडळी, देशातील लोकशाही वाचवण्याची लढाई म्हणत राहुल गांधींनी गौप्यस्फोटांची जणू मालिका सुरू केली आहे। हायड्रोजन बॉम्बचा इशारा देत राहुल गांधींनी मतचोरीच्या आरोपांच्या मालिकेतला नवा बॉम्ब फोडला, ज्याचे हादरे देशाच्या राजकारणात आज दिवसभर जाणवत राहिले, पुढच्या काळात सुद्धा जाणवत राहतील। राहुल गांधींनी सत्ताधारी भाजपनं किंवा सत्तेतल्या कोणाचंही नाव न घेता थेट हल्ला चढवला, तो देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर। आरोप केला की देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार मतचोरांना पाठीशी घालतायत। हे आरोप करताना त्यांनी लावरे तो व्हिडिओ म्हणत थेट मतदारांना देशाच्या समोर उभं केलं। सगळे पुरावे देशाच्या समोर मांडले। काँग्रेसच्या मतदारांची नावं स्ट्रॅटेजिकली डिलीट करण्याचं कारस्थान रचलं गेल्याचा आरोप केला। कर्नाटकातल्या आळंद विधानसभा मतदारसंघातील मतचोरीची मोडस ऑपरेंडी कशी होती याचा त्यांनी पर्दाफाश करण्याचा प्रयत्न केला। शिवाय महाराष्ट्रातल्या राजुरा मतदारसंघात मतं कशी वाढवली गेली याबाबतही त्यांनी गौप्यस्फोट केला। पण राहुल गांधींच्या स्फोटातली हवा काढण्यासाठी निवडणूक आयोग यावेळी अतिशय तत्परतेने पुढे आला। कोणत्याही सामान्य नागरिकाचं मत ऑनलाईन हटवता येत नाही हे ठासून सांगितलं। पण त्याच वेळी 2023 मध्ये आळंद विधानसभा मतदारसंघात मतदारांची नावं हटवण्याचे अयशस्वी प्रयत्न झाले होते। या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी निवडणूक आयोगानं स्वतः FIR नोंदवला, हे सुद्धा स्पष्ट करण्यात आलं। निवडणूक आयोगाच्या नंतर सत्ताधारी भाजपचं बॉम्बरोधक पथक मैदानात उतरलं। राहुल गांधींना मतं मिळत नाहीयेत, आपण काय करू शकतो? ते विरोधी पक्षाचे नेते आहेत, देशातल्या मतदारांचा अवमान करतायत। जनता त्यांना पुन्हा एकदा योग्य उत्तर देईल, त्यांचे सगळे बॉम्ब निकामी केले जातील असं भाजपकडून सांगण्यात आलं। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी सिरियल लायर आहेत असा बोचरा वार केला। त्यामुळे आरोपांचा दारुगोळा भरून तयारीनिशीर राजकीय युद्धात उतरलेल्या राहुल गांधींचा सामना करणं निवडणूक आयोगाला चॅलेंजिंग असणार आहे। कारण राहुल गांधींच्या गौप्यस्फोटानं पुन्हा एकदा निवडणूक आयोगाची विश्वासार्हता प्रश्नांकित झाली आहे। आणि या सगळ्या मुद्द्यावर चर्चा करण्याच्या पूर्वी बघूया नेमकं घडलं काय। मी नवनाथ बन यांच्यापासून करणार आहे, कारण नवनाथजी, या देशातला सत्ताधारी पक्ष तुम्ही आहात आणि इथं आरोप केला गेला की या देशातल्या निवडणूक प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणात मतं डिलीट करण्याचं षडयंत्र रचलं गेलं। देशातल्या निवडणूक आयोगावरती गंभीर सवाल उपस्थित केले गेले। हे गंभीर सवाल या देशाच्या लोकशाहीसाठी घातक नाहीयेत का? विलासराव, जनता जेव्हा आपल्याला आशीर्वाद देत नाही, जनता जेव्हा आपल्याला राज्य करण्यासाठी निवडून देत नाही, आपल्याला राज्य करता येत नाही, त्यावेळेला अराजकता पसरवण्याचं काम काही लोकांकडनं केलं जातंय आणि नक्षलवाद्यांचा अजेंडा पुढे रेटण्याचं काम राहुल गांधी दुर्दैवाने करतात। राहुल गांधी सातत्यानं फक्त माध्यमांच्या समोर येऊन वायफळ बडबड करतात, त्याचे कुठलेही पुरावे कोर्टासमोर सादर करत नाहीत, कोर्टामध्ये जात देखील नाहीत। जाणीवपूर्वक देशामध्ये अराजकता पसरवता येईल अशा पद्धतीचं वक्तव्य सातत्यानं राहुल गांधी करतायत। आत्ताच तासाभरापूर्वी राहुल गांधी यांचं ट्विट आहे, ते म्हणतायत की इथली जेनझी या वेचावर आवाज उठवेल। जेनझीचा उल्लेख कुठे आला? जेव्हा नेपाळमध्ये अशा पद्धतीची अराजकता निर्माण झाली आणि नेपाळमध्ये विध्वंस झाला, त्या विध्वंसाच्या लाईनवर या देशाला घेऊन जायचंय का? राहुल गांधी सातत्यानं या देशामध्ये अराजकता माजली पाहिजे, नेपाळ सारखी परिस्थिती निर्माण झाली पाहिजे अशा पद्धतीचा इशारा तर देत नाहीत का? राहुल गांधींचं आताच ट्विट त्याच दिशेनं आहे, जेनझी या प्रश्नाला उत्तर देईल असं म्हणून राहुल गांधींना नेमकं काय सुचवायचंय? राहुल गांधींना इथे नेपाळ सारखी अराजकता निर्माण करायची का, हा आमचा सवाल आहे। राहुल गांधींकडे पुरावे असतील, राहुल गांधींकडे या संदर्भामध्ये ठोस काही असेल तर त्यांनी या प्रकरणामध्ये कोर्टात जायला पाहिजे, सुप्रीम कोर्टात जायला पाहिजे, याचिका दाखल करायला पाहिजे आणि या प्रकरणात जर काही तथ्य असेल तर कोर्ट त्या प्रकरणात कारवाई करेल। आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की हा देश संविधानावर चालतो। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला जर का या व्यवस्थेवर विश्वास नसेल तर कोर्टाचा दरवाजा दिलेला आहे।
आपल्याला कुठल्याही व्यवस्थेवर विश्वास ठेवायचा नाही. लोकांनी यांना नाकारलं. विलासराव, तुम्हाला आठवत असेल महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये लोकसभेला महाविकास आघाडीला महाराष्ट्रातून सर्वाधिक जागा मिळाल्या. राहुल गांधी 6 महिने कुठेही काही बोलले नाही की आम्हाला ईव्हीएम वर शंका आहे, आम्हाला मतचोरीवर शंका आहे. चकार शब्दाने देखील राहुल गांधी बोलले नाही. कर्नाटकमध्ये यांचा विजय होतो, चकार शब्दांनी बोलले नाही. आणि जेव्हा महाराष्ट्रात यांचा दारुण पराभव झाला, लोकांनी यांना घरी बसवण्याचं काम दिलं. त्यानंतर मात्र अशा पद्धतीची बडबड सुरू आहे. हनुमंत पवार आपल्या सोबत आहेत. निवडणूक हरण्याचे हे तुमचे बहाणे आहेत आणि या देशात अराजकता माजवण्याच्या संदर्भातली ही वक्तव्य आहेत असा आरोप सत्ताधाऱ्यांकडून केला जातोय. तुम्ही कोर्टात का जात नाही जर एवढे पुरावे आहेत, हाही सवाल आहे. विलासजी, 3 गोष्टी आहेत. त्यातली पहिली गोष्ट अशी की राहुलजींनी जी आज प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि जे प्रेझेंटेशन जगासमोर मांडलं पब्लिक डोमेन मध्ये, आज ती सगळी पानं उपलब्ध आहेत, पीडीएफ. डेमोक्रेसी विल नॉट बी डिलीटेड. लोकशाही मरणार नाही आणि आम्ही मरू पण देणार नाही, असा आमचा पण आहे राहुलजींचा, काँग्रेसचा, आम्हा काँग्रेस कार्यकर्त्यांचा. लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम भारतीय जनता पक्षाचं आम्ही थांबवूनच थांबू असा आमचा पण आहे. ती आमची खात्री आहे. आम्ही लोकशाही या देशातली मरू देणार नाही. राहिला मुद्दा, काँग्रेस पक्षाच्या वतीनं राहुलजींनी विरोधी पक्ष नेता म्हणून जी प्रेस कॉन्फरन्स घेतली, ही दुसरी प्रेस कॉन्फरन्स. एक लेख लिहिला, त्याच्या अगोदर एक प्रेस झाली, आता एक प्रेस झाली. सगळे पुरावे समोर आहेत. आज तर एकाच घटनेचे 5 पुरावे आम्ही समोर दिलेले आहेत. निवडणूक आयोग का झोपा काढतो काय? राहुलजी विरोधी पक्ष नेता आहेत, आम्ही पुरावे मांडले ना पब्लिक डोमेन मध्ये, तुम्ही चॅनलवर दाखवलं. चोरांना पाठीशी घालण्याचं निवडणूक आयोगाचं काम कशा प्रकारे होतं? 5 प्रकारे होतं. ज्या बूथमध्ये काँग्रेस पक्ष मागच्या कित्येक निवडणुका प्लस मध्ये राहतो, त्याच बूथमध्ये काँग्रेस पक्षाचे मतदार डिलीट करण्याचं काम होतं. कसं डिलीट करण्याचं काम होतं? मतदार यादीमध्ये पहिला मतदार जो आहे त्याच्या नावाने ऑटोमॅटिक फॉर्म भरला जातो. तो फॉर्म भरल्यानंतर त्या फॉर्मला जो मोबाईल नंबर द्यायचा असतो तो कर्नाटकच्या बाहेरचा असतो. त्या नंबरवर ओटीपी कुठून आला, त्या नंबरचं डेस्टिनेशन काय, त्या नंबरचा आयपी ऍड्रेस काय आहे, कोणतं कॉम्प्युटर मोबाईल वापरला, सीआयडीनं कर्नाटकच्या 18 पत्र लिहिला तरी ज्ञानेश कुमार नावाचा बैल निवडणूक आयोगाचा काहीही उत्तर द्यायला तयार नाही. 14 मिनिटांमध्ये 12 लोकांचं पहाटे 4 वाजता मतदान डिलीट होण्याचा पुरावा मांडला ना आम्ही. सुप्रीम कोर्ट झोपा काढतं का? हायकोर्ट झोपा काढतं का? प्रसार माध्यम आहेत, विरोधी पक्ष म्हणून आम्ही आवाज उठवतोय. आणि कोर्टामध्ये जायची जी भाषा भारतीय जनता पक्षाकडून वारंवार होते, आम्ही कोर्टामध्ये जाणार म्हणून तुम्ही कायदा बदलला. निवडणूक आयुक्ताच्या विरोधामध्ये तक्रार करता येणार नाही, त्याला जाब विचारता येणार नाही, असा कायदा नरेंद्र मोदी साहेबांनी संसदेत केला. जी वोटर आयडीच्या संबंधानं, मतदानाच्या संबंधानं जे प्रश्न उपस्थित केले त्याचे पुरावे, सीसीटीव्ही फुटेज आणि सगळे ई पुरावे जे आहेत ते नष्ट करणारा कायदा या जुलमी सरकारनं केला. आम्ही जनतेच्या न्यायालयामध्ये, लोकांसमोर आणि माध्यमांसमोर हा प्रश्न घेऊन जातोय. पुरावे तुमच्या समोर आहेत. भारतीय जनता पक्षानं या देशाचा नेपाळ होऊ द्यायचा नसेल तर सत्ताधाऱ्यांची मोठी जबाबदारी आहे. लोकशाही टिकवा, नाहीतर लोकशाही टिकवण्यासाठी लोक रस्त्यावर उतरतील. ठीक आहे. श्रीमंत माने सर आपल्या सोबत आहेत. माने सर, 2 बाजू, सत्ताधारी विरोधक, या दोन्ही बाजू आपण ऐकल्या. या सगळ्या आरोपांना केवळ राजकीय आरोप म्हणून आपण त्याच्याकडे पाहायला हवं की देशाच्या लोकशाहीच्या दृष्टीनं एक गंभीर बाब म्हणून पाहायला हवं? तुम्ही आजची पत्रकार परिषद पाहिल्यानंतर तुम्ही याच्याकडे कसं पाहता? तुम्ही बरोबर मुद्दा उपस्थित केला आहे. त्याचं कारण असं आहे की काँग्रेसनी विरोधी पक्ष म्हणून आरोप करायचे आणि त्याला भाजपने उत्तर द्यायची, आरोप प्रत्यारोप चालू राहतील. याच्यापेक्षा जास्त महत्वाचा मुद्दा जो सुरुवातीला तुम्ही सांगितला तो निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेचा आहे. आणि निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेचा संदर्भ यासाठी पण महत्वाचा आहे की एकूण निवडणूक प्रक्रिया, लोकशाहीची एकूण प्रक्रिया, या सगळ्यांचा कस्टोडियन कोण आहे तर निवडणूक आयोग आहे. आणि त्यामुळं निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेवरतीच, विश्वासार्हते संबंधीच हा प्रश्न आहे. झालंय काय की पहिल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये राहुल गांधींच्या माधवपुरा असेंब्ली कॉन्स्टिट्युन्सी संदर्भातली जी प्रेस कॉन्फरन्स घेतली त्याच्यामध्ये आणि आजच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये बेसिक फरक असा आहे की माधवपुरामध्ये निवडणूक आयोगाकडून किंवा निवडणूक यंत्रणेतल्या अधिकाऱ्यांकडून पोलीस तक्रार झालेली नव्हती. आजच्या मात्र ज्या 2 असेंब्ली कॉन्स्टिट्युन्सीचा ज्याचा उल्लेख झाला तो विदर्भ लोकसभा मतदारसंघातली आळंद कॉन्स्टिट्युन्सी आणि चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातली राजुरा कॉन्स्टिट्युन्सी, या दोन्ही ठिकाणी FIR झालेले आहे. त्यामुळे आता निवडणूक आयोग असं म्हणू शकत नाही की तिथं काही घडलेलंच नाही आहे.
आणि जे घडलेलं आहे विशेषतः राजूर हे आपल्या जवळचं मतदारसंघ असल्यामुळं हा. तिथं 6,853 मतदार या पद्धतीनं वगळण्यात आल्याचा गुन्हा तो लोकसभा आणि विधानसभा या दोन निवडणुकांच्या मधल्या काळामध्ये झालेला आहे. आणि त्यामुळं निवडणूक आयोग असं म्हणू शकत नाही की घडलेलं नाहीये. दुसरा मुद्दा याच्यातला सगळ्यात महत्वाचा आहे की ही निवडणूक यादी अद्ययावत करत जाणे, ती अपडेट करत जाणे, निवडणूक यादीच्या अनुषंगाने निवडणूक आयोगाने काम करणे ही एक निरंतर चालणारी, अव्यवहात चालणारी अशा पद्धतीची प्रक्रिया आहे. आणि यावेळेला नेमकं हे जे प्रश्न उपस्थित होत आहेत ते प्रामुख्याने या दोन निवडणुकांच्या दरम्यानचे, किंबहुना 2024च्या लोकसभा निवडणुकीनंतरच्या काळातलेच हे सगळे प्रश्न उपस्थित होत आहेत असं चित्र आहे. आणि त्यामुळं येणाऱ्या पुढच्या काळ मला असं दिसतं आहे की पहिला जो आरोप केला तो ज्याच्यामध्ये तक्रार नाही असा, दुसरा जो केला त्याच्यामध्ये FIR झालेले आहे, परंतु तिथली चौकशी पुढे गेलेली नाही आणि त्याची कारणावरती आज राहुल गांधी बोललेले आहेत. कदाचित यामधले जे प्लेयर्स आहेत, जे स्टेक होल्डर्स ऍक्च्युअली या पद्धतीनं मतदार यादीमध्ये ऍपचा वापर करून, वेबसाईटचा वापर करून किंवा अन्य मार्गाने सिस्टीम मध्ये जाऊन हे फरक करणारे जे लोक आहेत ते कदाचित राहुल गांधींनी आयडेंटिफाय केलेले असावीत आणि पुढच्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये ज्याला ते हायड्रोजन बॉम्ब वगैरे म्हणताय ते कदाचित पुढच्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये येऊ शकेल. नक्की बघू सर आपण ते बघू. पण त्याच्या आधी मला ना आपल्यासोबत माजी सनदी अधिकारी झगडे सर आहेत. मला झगडे सरांना विचारायचं आहे, झगडे सर, अशा प्रकारचे निवडणुकीमध्ये घोटाळे करण्याची व्यवस्थेतली त्रुटी आहे का? तुम्हाला काय दिसलं? खरंच अशा प्रकारचे घोटाळे त्या त्रुटीचा आधार घेऊन करता येऊ शकतात का? आणि या सगळ्यातली निवडणूक आयोगाची जी भूमिका आहे त्याच्याशी डील करण्याची, ती तुम्हाला संशयास्पद वाटते का? उल्हास, यामध्ये एक असं आहे की खरं म्हणजे की हा प्रश्न हा राजकीय परिघातला नाहीच आहे. हा प्रश्न केवळ आणि केवळ तुमचे संविधानातील इंडिपेंडंट बॉडी, स्वायत्त बॉडी जी आहे निवडणूक आयोग, त्यांना देशामध्ये, तो कोणताही देश असेल, की तिथे लोकशाही सुदृढ ठेवण्याची त्यांच्यावरती जबाबदारी आहे. त्यामुळे कुठला सत्ता पक्ष, कुठला त्यांचा विरोधी पक्ष हा मुद्दाच नाहीये. खरं म्हणजे जी चर्चा चालते ते राजकीय पक्षांनी करूच नाही. जर लोकशाही सुदृढ ठेवायची असेल तर राजकीय कक्षातला प्रश्न असा नाहीये. ज्यावेळेस एक निवडणूक आयुक्त होते आणि त्यांनी सुरुवातीला कोड ऑफ कंडक्ट लावला होता, त्यावेळेस सगळे राजकीय पक्ष त्याच्यामध्ये एकत्रित येऊन त्यांनी त्याच्यावर हे केलं होतं की तुम्ही असं काही करू शकत नाही म्हणून. त्यामुळे निवडणूक आयोग जे करतं त्यांच्यासाठी ही व्यवस्था आहे आणि ही व्यवस्था कोणाची आहे? ही लोकांची आहे. आपण लोकशाही विसरतो की मतदारांची लोकशाही आहे, नागरिकांची लोकशाही आहे. आणि त्याच्यासाठी मग त्यांचा सगळ्यात महत्वाचा हिस्सा कोण असतो? तो तुमचा निवडणूक आयोग असतो. आणि संविधानामध्ये निवडणूक आयोगावरती दोन महत्वाचे एकाच वाक्यात दिलेलं आहे की निवडणूक आयोगाने निवडणुका घेणं, पण त्याच्या अगोदरचे तर शब्द आहे की मतदार याद्या बनवणं. मतदार याद्या बनवणं म्हणजे काय? की तुम्ही त्याच्यासाठी जे लोकशाहीचे तुमचा जो प्रतिनिधी निवडणार आहात, तुमचे बनवणार, ते तुम्ही व्यवस्थित असणार. आता हे खरं म्हणजे की प्रदेश पातळीवरती आहे, हे गव्हर्नमेंटचा हिस्सा नाहीये, शासनाचा हिस्सा नसतो. ज्यावेळेस जिल्हा स्तरावरती निवडणूक अधिकारी असतो, तो निवडणूक अधिकारी जिल्हाधिकारी असतो. दुसऱ्या राज्यामध्ये उपायुक्त असे त्यांना म्हणतात, पण जिल्हाधिकारी हा निवडणूक अधिकारी असतो आणि तो डायरेक्टली निवडणूक अधिकारी म्हणून आयोगाला रिपोर्ट करत असतो. तो शासनाला त्याच्यामध्ये रिपोर्ट करीत नाही. आणि त्यामध्ये मग ह्या याद्या ज्या असतील त्या याद्या तयार करण्याचं आणि त्या याद्या निकोप असतील, कुठल्याही प्रकारची त्याच्यामध्ये शंका घ्यायला जागा नसेल, ही जबाबदारी त्या जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांची आणि निवडणूक आयोगाची आहे. याच्यामध्ये कुठलाही राजकीय पक्षामध्ये सत्ताधारी असो किंवा विरोधी असो यांचा काहीही संबंध नाही. ते खरं म्हणजे त्याचे क्लायंट्स असतात. आणि बेसिक जो आहे तो यांनी ठरवून त्याच्यासाठी रूल बनवलेले आहेत. 1960 साली मतदार याद्यांचे नियम बनवण्यात आलेले आहेत आणि त्या कायद्यामध्ये दिलेला आहे. प्रश्न कुठे निर्माण होतो की असं करता येणं शक्य आहे का? मला वाटतं की हे जे चाललेलं आहे की यामध्ये आज जे बिग डेटा अॅनालिटिक्स, डेटा मायनिंग सॉफ्टवेअर हे घेऊन पूर्वीच्या पेक्षा, आम्ही तर पूर्वीच ते मॅन्युअली करायचो सगळं आणि मॅन्युअली करताना त्यामध्ये असं काही तिथे हे नव्हतं, तक्रारी नसायच्या, थोड्याफार तक्रारी असायच्या, पण मॅन्युअली करताना सुद्धा इतका निकोप असायचं. मला वाटतं की आता निवडणूक आयोगाने हे बिग डेटा अॅनालिटिक्स किंवा तुमचे मायनिंग सॉफ्टवेअर घेऊन हे फार 8-10 दिवसाचं सुद्धा काम नाहीये. हे जर केलं तर मला वाटतं की ना सत्ता पक्षाला काही तक्रार करायचं काम असेल, ना विरोधी पक्षाला काही कारण असेल. आणि खरं म्हणजे की ह्या राजकीय व्यवस्थेमध्ये याची चर्चाच व्हायला नको. जेव्हा चर्चा होईल त्याचा अर्थ असे की लोकशाहीमध्ये काहीतरी गडबड चाललेली आहे. त्यामुळे ही चर्चा देशाच्या दृष्टीने चांगली नाही, नागरिकांच्या दृष्टीने चांगली नाही. आणि तुमच्यासारख्या अशा कार्यक्रमामधून नागरिक याच्याकडे बघत असतात की काय चाललेलं आहे. मला वाटतं की हे दोन्ही लोकांनी हे थांबावं आणि ते तुमच्या
जिल्हा निवडणूक अधिकारी असतील आणि तुमचे निवडणूक आयोग असेल, यांनी खरं म्हणजे की याच्यामध्ये असं जे काही घडलं असेल, आता समजा प्रेस कॉन्फरन्स घेऊन कोणी काही सांगत असेल तर त्यांनी जे सांगितलेलं ते कसं त्यांचं चूक आहे हे जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी तिथे स्थानिक तिथे सांगायला निवडणूक आयोगाने सांगितलं पाहिजे. तुम्ही सांगता ते चूक आहे, लोकांची दिशाभूल करू नये. किंवा जर चुका झाल्या असतील, हो काही थोड्याफार चुका झालेल्या आहेत, क्लेरिकल मिस्टेक जर झाल्या त्यासाठी काय करायचं हे सुद्धा कायदा तरतूद आहे, नियमामध्ये तरतूद आहे. त्यामुळे मला वाटतं की असा खूप मोठा देशभर गाजावाजा होऊन लोकशाहीला गालबोट लागून लोकांचा अतिशय गंभीर हा प्रकार आहे सर. आपल्यासोबत आता या चर्चेमध्ये राजकीय रणनीतिकार म्हणून जे काम करतात, निवडणुकीचं मॅनेजमेंट ते करत असतात, राजकीय सल्ले देत असतात आणि सगळं निवडणुकीची प्रक्रिया जवळून ते पाहत असतात. अभिजित ब्रह्मनाथकर आपल्यासोबत आहेत. अभिजित सर, अशा प्रकारचं डिलिशन करणं आणि ॲडिशन करणं हा आजच्या काळातला निवडणुकीच्या रणनीतीचा एखादा भाग असू शकतो का, आहे का? विलास, मला असं वाटतं, मी जेवढ्या निवडणुका 2014 पासून पाहत आलो त्यामध्ये मला असं कधीच जाणवलं नाही की निवडणुकीतून मतदारांची नावं कमी करून रणनीती आखल्या गेलेली आहे. जर रणनीती आखल्या जाते ती दोन प्रकारची असते. राजकीय पक्षांचा भर त्यावर असतो की आपले मतदार वाढवत नेणं आणि आपले मतदार मतदानासाठी जास्तीत जास्त बूथपर्यंत आणणं हे त्यांचं काम असतं. अशा पद्धतीचे आरोप पहिल्यांदाच राजकीय पटलावर आपल्याला 2025 मध्ये दिसतात. 2024ला लोकसभा निवडणूक झाली, त्याच्यानंतर हरियाणा, महाराष्ट्र विधानसभा झाली, या वर्षामध्ये दिल्लीची विधानसभा झाली. तोपर्यंत हे आरोप नव्हते, त्यानंतर हे आरोप आपल्या राजकीय पटलावर आलेले दिसतात. त्यामुळे माझ्या पाहण्यात अशी कुठलीही गोष्ट तुर्तास तरी नाही. दुसरा महत्त्वाचा मुद्दा या निवडणूक प्रक्रियेला मी जवळून पाहत असताना दिसतो तो म्हणजे हा की आपल्या निवडणूक रिफॉर्मची फार मोठी गरज आहे. त्याचं मूळ कारण ज्या सगळ्या निवडणुकीच्या प्रक्रिया राबवल्या जातात त्या महसूल यंत्रणांमार्फत राबवल्या जातात. महसूल यंत्रणा आणि शिक्षण विभाग मिळून निवडणुकीची प्रक्रिया मागच्या काही दशकापासून पार पाडतं. त्या स्थायी यंत्रणा नसतात, त्या निवडणुकीपुरत्या येतात, निवडणुकीचं काम करतात आणि पुन्हा आपल्या मूळ कामावर त्या निघून जातात. त्यामुळे जर आपल्याला या गोष्टींमध्ये सुधारणा करायच्या असतील तर एक जिल्ह्याला स्थायी निवडणुकीचा मतदार नोंदणी अधिकारी किंवा निवडणूक अधिकारी असला पाहिजे. त्यानंतर त्याच्या खाली एक व्यवस्थित स्थायी कर्मचारी असले पाहिजेत आणि ते सगळे मिळून निवडणुकीची प्रक्रिया 24 तास 7 दिवस आणि 365 दिवस जर केलं तर यातून काहीतरी त्या प्रक्रियेमध्ये स्पष्टता आणि पारदर्शकता येईल. तुर्तास तरी मला असं वाटतं निवडणुकीमध्ये जसा आपण पाहतो तसं यात्रेला गेलं की यात्रा 3-4 दिवस आधी असते, सगळे येऊन यात्रेमध्ये आपला खेळ मांडतात, यात्रेपुरता तो चालतो आणि यात्रा झाली की निघून जातात. अगदी तसं निवडणूक यंत्रणांचं झालेलं मी मागच्या अनेक निवडणुकांमध्ये पाहिलेलं आहे. ठीक आहे, पण या सगळ्यातनं नवनाथजी एक प्रश्न आहे. आज तुम्ही सत्तेत आहात, सत्ता येते, सत्ता जात असते. उद्या तुम्ही काही राज्यामध्ये सत्तेत नाही आहात, काही राज्यात ते सत्तेमध्ये आहेत. पण या सगळ्या ह्याचे तुम्ही एक सहभागी स्पर्धक आहात असं म्हणूया. इथली जी व्यवस्था आहे, जी सगळी निवडणूक प्रक्रिया राबवते ती पारदर्शक असावी याच्यासाठी सत्ताधारी म्हणून तुम्ही आग्रही का दिसत नाही आहेत? आणि आग्रही राहणं महत्त्वाचं नाही का? कारण अशा प्रकारचे लूपहोल जर असतील, आज दुसरं कोणतरी त्रयस्थरित्या जर त्याच्यात कोणी त्रुटी शोधून काम करत असेल, त्याला मॅन्युप्युलेट करण्याचा प्रयत्न करत राहणार असेल तर ते तुम्हालाही परवडणार नाहीये ना? नाही, निवडणूक व्यवस्थापनामध्ये किंवा मतदार याद्यामध्ये सुधारणा व्हाव्यात आणि इथल्या निवडणूक रिफॉर्म व्हावेत यासाठी भारतीय जनता पार्टीचा सातत्यानं आग्रह आहे. त्यामुळेच बिहारमध्ये निवडणुकीचा जेव्हा SIR करण्यात आला तेव्हा काँग्रेसने विरोध केला, आम्ही त्याचं स्वागत केलं. काँग्रेस सोयीची भूमिका घेते तेव्हा यांना मतदार चोरीवर शंका आहे, निवडणूक रिफॉर्म करा म्हटलं तर हे त्याला विरोध करतायत. आता मगाशी हनुमंत पवार असं बोलताना म्हणाले की निवडणूक आयोग झोपले का? माझा उलट सवाल आहे, राहुल गांधी इतके दिवस झोपले होतं का? महाराष्ट्रामध्ये समजा मतदारांची नोंदणी करून मतदानाचं डिलिटेशन केलं, मतदार यादी आधी तयार होते, त्या ठिकाणी जे उमेदवार निवडणूक लढतात त्यांना माहीत असतं, परंतु तिथं बूथ प्रमुख असतो, ते बूथ प्रमुख झोपले होते का? काँग्रेसचे कार्यकर्ते इतके वर्ष झोपले होते का? ज्या ठिकाणी मतदारांची नावं कापली गेलेली आहेत असं समजा आपण राहुल गांधींच्या आरोपामध्ये तथ्य समजू, तर तिथला पक्ष किंवा तिथले बूथ प्रमुख झोपलेले होते का?
राहुल गांधी इतके दिवस झोप घेत होते का? कसं आहे विलासराव, आपला निवडणुकीत पराभव झाला आणि जनतेनं आपल्याला नाकारलं, यानंतर उठायचं आणि इथल्या व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करायचं. हे नक्षलवाद्यांचा जो अजेंडा आहे ना, तो नक्षलवाद्यांचा अजेंडा पुढे रेटण्याचं काम राहुल गांधी करतायत. राहुल गांधींना 2014 साली लोकांनी नाकारलं, 2019 साली लोकांनी नाकारलं, 2024ला पुन्हा राहुल गांधींना लोकांनी नाकारलं. आता सातत्यानं जनता नाकारते, जनतेवर यांचा विश्वास नाही. आता जनतेवरचा विश्वास नाही, मग आपल्या इथल्या व्यवस्थेवर विश्वास ठेवायचा नाही. मग सांगायचं निवडणूक आयोग भाजपाचा दलाल आहे, इथला सुप्रीम कोर्ट आमचं ऐकत नाही. अशा पद्धतीच्या वल्गना करायच्या आणि लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचं काम राहुल गांधींकडनं सातत्यानं करतंय. आणि आता आज दुपारी राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली आणि तासाभरापूर्वी ट्विट करून काय सांगतात की नेपाळ सारखी परिस्थिती होईल. जेन झीचा उल्लेख करून या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये नेपाळ सारखी परिस्थिती निर्माण करण्याचं काम राहुल गांधींच्या माध्यमातून केलं. इतके दिवस काँग्रेसवाले का झोपेतून जागे झाले नाही? ठीक आहे, मी विचारतो हनुमंतजी, एका बाजूला आपण सांगायचं की आम्हाला लोकशाही वर प्रेम आहे, लोकशाही बळकट करायची आहे, लोकशाहीला मजबूत करायचे, हे सगळं मांडायचं आणि जेनझीचा विषय करून पुन्हा अराजकतेच्या बद्दलचा आधार घ्यायचा. या वक्तव्यामध्ये सुद्धा तुम्हाला विरोधाभास नाही दिसत? विलासजी, भारतातल्या मतदारांची मतदान करण्याचा अधिकार जर हिरावून घेतला जात असेल तर इथली लोकशाही धोक्यात आहे. ती लोकशाही वाचवण्यासाठी आम्ही निवडणूक आयोगाला बांधतोय. नो डाऊट भारतीय जनता पक्षाला मिरच्या लागण्याचं काहीच कारण नाही. आजच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये तर भाजपाचा उल्लेख पण नाही, पण तरी नवनाथ बन असतील, केशव उपाध्याय असतील, साटम असतील की देवेंद्रजी फडणवीस असतील, ही माणसं का निवडणूक आयोगाच्या प्रवक्तेपदी नोकरीला लागलेली आहेत? ही का बोलतायत? बघून घेऊ आम्ही. आणि तुम्ही इतके दिवस झोपा काढत होतात का? आपले बूथ प्रमुख काय करत होते? आपले स्थानिक लोक काय करत होते? प्रश्न नाही, आपण काय करत होता? नवनाथजी, मी येतो तुमच्याकडे, प्लीज माझा वेळ खायचा नाही. मी येतो, एक जण पूर्ण वेळ देतो मी. सांगतो, नवनाथ बन यांनी सांगितलं की अगोदर काँग्रेसवाले झोपले होते का? मी सांगतो ना, तुळजापूर विधानसभा, उस्मानाबाद, धाराशिव जिल्ह्यामधली निवडणुकीची मतदाराची नोंदणी चालू असताना 10,000 बोगस मतदानाची चोरी आम्ही काँग्रेसवाल्यांनी, शिवसेनेवाल्यांनी पकडली. त्याच्यातल्या 6,500 बोगस मताची नोंदणी करताना निवडणूक निर्णय अधिकारी तालुक्याचे त्यांनी पोलिसात कंप्लेंट केली. कंप्लेंट होऊन आता 6 महिने झाले. पोलीस झोपले का? पोलिसाचा बॉस सागर बंगल्यावर, आता वरच्या बंगल्यावर आहे, झोपला का? का नाही चौकशी केली? का नाही उत्तर देत? 6 महिन्यानंतर मी उत्तर घेतो. नवनाथजी, खरं तर आता या आधी सुद्धा तिथल्या खासदारांनी त्याच्याबद्दलचा आक्षेप नोंदवलेला होता. निवडणूक आयोग सुद्धा हे मान्य करतंय की FIR एक दाखल झालेली आहे कर्नाटकमध्ये, पण अशा प्रकारचा अयशस्वी प्रयत्न झाला असं तेही मान्य करतायत. अशा परिस्थितीमध्ये लूपहोल्स आहेत हे यातून स्पष्ट नाही होत? समजा विलासराव, इथल्या पोलीस यंत्रणेवरही हनुमंत पवार किंवा राहुल गांधी, काँग्रेसचा विश्वास नाही असं आपण थोड्या वेळासाठी गृहीत धरू, कारण यांना कुठल्या सिस्टीमवर विश्वास नाही, यांना जनतेवर विश्वास नाही, इथल्या निवडणूक आयोगावर विश्वास नाहीये, सिस्टीमवर विश्वास. हनुमंतजी, त्यांना बोलू देत, मी देतो तुम्हाला वेळ. हनुमंतजी, असं नाहीये ना, असं नाहीये. मी त्यांना थांबवलं ना, तुम्ही बोलत असताना मी तुम्हाला थांबवतो. नाही, हनुमंतजी, अशी चर्चा नाही होऊ शकत ना. महाराष्ट्र बघतोय, आपण गांभीर्याने चर्चा करतोय. नाही, मला आवाज बंद करायला लावू नका, मला आवाज बंद करायला लावू नका कोणी, प्लीज. हनुमंतजीचा आवाज बंद करा. मंगेशजी, हा, नवनाथराव तुम्ही बोला. विलासराव, आपण थोड्या वेळासाठी गृहीत करू की यांच्या सगळ्या तक्रारीमध्ये तथ्य आहे, यांनी पोलिसांमध्ये तक्रार केली, पोलीस याबद्दल चौकशी करत नाहीत. तर समजा पोलीस चौकशी करत नाही, ती यांच्याकडे कोर्टाचा दरवाजा आहे, कोर्टामध्ये जायला पाहिजे, कोर्टामध्ये याचिका दाखल करायला पाहिजे, कोर्टामध्ये शपथपत्र दाखल करायला पाहिजे की अशा पद्धतीनं मतदार याद्यांमध्ये फ्रॉड झालं आणि इथलं सरकार, इथली पोलीस व्यवस्था आमचं ऐकत नाही. राहुल गांधी यांना याच्यापैकी काहीही करायचं नाही. 6 महिन्यामध्ये 2 वेळेला पत्रकार परिषद झाली. निवडणूक आयोगाने सांगितलं की शपथपत्रावर आम्हाला लिहून द्या. राहुल गांधी शपथपत्रावर लिहून द्यायला तयार नाहीत. यांना सांगतात की कोर्टामध्ये याचिका दाखल करा, कोर्टामध्ये याचिका दाखल करा. प्रत्येक वेळेस कोर्टात जायची काय गरज आहे? निवडणूक आयोगाची जबाबदारी नाहीये, निवडणूक आयोगाची जबाबदारी नाहीये. त्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असेल
तर त्यांनी उत्तर द्यायला नको? निवडणूक आयोगानं राहुल गांधींचं तोंड बंद केलं. निवडणूक आयोगाने राहुल गांधींना सर्व प्रश्नाची सडेतोड उत्तरं पत्रकार परिषद घेऊन गेली. राहुल गांधींची पत्रकार परिषद झाल्यानंतर निवडणूक आयुक्तांनी पत्रकार परिषद घेऊन राहुल गांधींच्या सर्व प्रश्नाला जशाच तशी उत्तर देण्याचं काम केलं. त्याच्यानंतर परत एकदा राहुल गांधी पत्रकार परिषद घेत आहेत. हरकत नाही, राहुल गांधींना पत्रकार परिषद घेण्याचा अधिकार ही सगळी लोक खोटी आहेत जी लोक आज देशाच्या समोर येऊन सांगतायत? 100% खोटी आहेत. राहुल गांधी खोटारड्याचे बादशाह आहेत आणि सातत्यानं खोटी बोलणं हे राहुल गांधी हनुमानजी एक कमेंट साठी तुमच्याकडे येतो, आता तुम्हाला वेळ देतो, आता बोला. हनुमानजी, आज राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पण सांगितलं सिरियल लायर आहेत राहुल गांधी, सातत्यानं हिट अँड रन करतायत. महेश झगडे सर अनुभवी ज्येष्ठ संधी अधिकारी आहेत, निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून त्यांनी काम केलं, यंत्रणा बघितलेली आहे. आज आम्ही दाखवलं, तुम्ही आम्हाला सिनियर लायर म्हणा, नक्षलवादी म्हणा, देशद्रोही म्हणा, आम्ही गोदाबाई नावाची 63 वर्षाची गुलबर्गा जिल्ह्यातली आळंदमधली महिला दाखवली. बूथ क्रमांक 37 मधल्या या महिलेच्या नावावर 12 मतदान डिलीट केले, त्याचा मोबाईल नंबर पण दिला. गुलबर्गा जिल्ह्याचा कलेक्टर त्याची जबाबदारी नाही. गुलबर्गा जिल्ह्यामधल्या सगळ्या अधिकाऱ्यांची, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची, बूथ अधिकाऱ्यांची जबाबदारी नाही. राहुलजींना लायर म्हणणार, प्रशासकीय अधिकारी काय करतात? फुकट पगार खातायत. पोलीस काय करतात? फुकट पगार खातायत. तुम्ही खुशाल म्हणता इथं नवनाथ बंद म्हणले की पोलिसांनी चौकशी नाही केली तर कोर्टात जा. मग देवेंद्रजींनी मान्य करावं इथले पोलीस चौकशी करत नाहीत आणि आरोपींना पाठीशी घालतायत म्हणून. IP ऍड्रेस देत नाही तुम्ही, मोबाईल नंबर दिले आम्ही, गोदाबाई नावाची महिला दाखवली, आज तर जिवंत माणसं उभं केली ना आम्ही. अजून काय पुरावे पाहिजेत तुम्हाला? ठीक आहे, आता मला 2 पाहुण्यांकडे जाऊ द्या, त्यांना विचारू द्या. श्रीमंत माने सर पहिल्यांदा तुम्ही, नंतर झगडे सर तुम्ही. अशा प्रकारचे आक्षेप जर निवडणूक आयोगाच्या संदर्भात नोंदवले गेले असतील तर निवडणूक आयोगाची ती जबाबदारी नाही का, की निवडणूक आयोगाला एक वेगळ्या प्रकारचं संरक्षण आहे, आम्ही कुणाला बांधील नाहीयेत? या सगळ्या प्रकरणात निवडणूक आयोग, आता नवनाथ बन यांनी सांगितलं, सगळे उत्तर दिले, निवडणूक आयोगाची सगळी भूमिका ही फेअर दिसते की शंकेला वाव आहे? हे बघा, आता निवडणूक आयोगाच्या स्वायत्ततेबद्दल बरंच काही बोललं गेलंय. परवा दिवशी निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टात बिहारमधली जी SIR ची प्रोसेस आहे त्या संदर्भात अशी भूमिका घेतली की मतदार याद्या अद्ययावत करणे आणि त्या संदर्भातले निर्णय घेणे हा आमचा अधिकार आहे आणि वारंवार या संदर्भात प्रश्न विचारून आमच्या अधिकारामध्ये हस्तक्षेप होतोय सुप्रीम कोर्टाचा, अशा पद्धतीची मांडणी केली. आणि मग जर अधिकार असेल तर मूळ मुद्दा जो आहे तो सामान्य माणसाचा मताधिकार, जे आपल्याकडं म्हणजे भारत हा खूप जगातल्या खूप मोजक्या देशांमधला आहे की ज्याला एक व्यक्ती एक मत अशा पद्धतीचा अधिकार असलेला हा देश आहे. किंबहुना स्वतंत्र झाल्याबरोबर, प्रजासत्ताक लागू झाल्याबरोबर महिलांना सुद्धा समान मताधिकार देणारा हा देश आहे. आणि त्यामुळे या देशातल्या मतदारांना आपण दिलेल्या मतासंदर्भात किंवा आपण भारतीय नागरिक म्हणून, मतदार म्हणून त्यांच्या नोंदणी करण्याचा अधिकार, त्या संदर्भातला गोंधळ असेल त्या संदर्भात बोलायचा अधिकार आहे. अशा वेळेला निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टातली प्रकरणं किंवा अन्य प्रकरणांमध्ये जर ते स्वायत्ततेचा जर दावा करत असतील आणि आम्ही स्वतंत्र आहोत, आम्ही घटनात्मक आमची संस्था असं जर सांगत असतील, तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की त्या संस्थेचं कामकाज जे आहे ते शंका कुशंकांच्या पलीकडे जाणारं असायला हवे. आणि त्यामुळे त्यांची विश्वासार्हता टिकवणे हा केवळ दावा करण्यापुरता विषय नाहीये, त्यांची विश्वासार्हता टिकवणे ही त्यांची मूलभूत कर्तव्याचा भाग आहे. आणि त्यामुळे निवडणूक आयोग अशा पद्धतीनं केवळ आम्ही हे सगळे आरोप निराधार आहेत असं म्हणून ते सोडून देऊ शकत नाहीये. प्रश्न असा आहे की 6 महिन्यापूर्वी, 8 महिन्यापूर्वी जर त्या संदर्भात गुन्हा दाखल झालेला आहे तर त्या संदर्भातले सगळे तपशील देऊन पोलिसांच्या तपासाला मदत करणे ही सुद्धा निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे. आणि त्यामुळे हे सगळं येऊन लायबिलिटी जी आहे ती निवडणूक आयोगावरती येते. पॉलिटिकल पार्टीचा याच्यामध्ये काहीही संबंध नाहीये. अगदी बरोबर. आणि त्याचप्रमाणे आज राहुल गांधी जेव्हा म्हणतात की आम्ही CIDनं तिथल्या बद्दल, त्या सगळ्या तपासाच्या बद्दलचे डिटेल्स मागितले, ते मिळाले नाहीत. झगडे सर, प्रश्न हा आहे, जर निवडणूक आयोगाकडून समजा योग्य उत्तर मिळत नाहीये, शंकेचं निरसन होत नाहीये, तर अशा वेळी दुसरी यंत्रणा त्याच्यात हस्तक्षेप करू शकते का? दुसरी म्हणजे मला सुप्रीम कोर्टाबद्दल म्हणायचं आहे. मग अशा वेळी ह्या शंकांचं निरसन दूर करणं, कारण हा प्रश्न कुठल्या राजकीय पक्षाचा नाहीच आहे, तो इथल्या लोकशाहीचा आहे. मग त्याच्याबद्दल तो चेक अँड बॅलन्स कसा? विलास, यामध्ये असं आहे की या देशातील कोणीही असेल, मग कुठलीही यंत्रणा असेल, तर ते त्यांचे चेक्स अँड बॅलन्सेस तुम्ही सांगितल्याप्रमाणे त्याच्यामध्ये आहेतच. त्यामुळे तुमचा निवडणूक आयोग
किंवा कोणी उद्या एखाद्या वेळेस सुप्रीम कोर्टचे जजेस जरी त्याच्यामध्ये काही त्यांनी गुन्हे काही केले तर ते सुद्धा त्याच्यामध्ये त्यांना जबाब द्यावा लागतो आणि ते आपली जी ही जी आहे यंत्रणा आहे, न्यायिक व्यवस्था आहे, त्याच्यामध्ये ते येतातच. त्यामुळे सुप्रीम कोर्टाला याच्यामध्ये हस्तक्षेप करता येणार नाही. मला वाटतं की हे तितकं असं म्हणणं बरोबर नाही. पण मला एक आणखी सांगायचं आहे की ह्या दोन्ही पार्टीजने, सत्ता पक्ष आणि विरोधी पक्ष, यांना जर असं वाटत असेल की या देशातील लोकांना काहीतरी लोकशाही द्यायची आहे तर अखर्चिक उद्यापासून लागू करणारा निर्णय आणि ह्या सगळ्या शंका थांबवणारं जर त्यांनी सांगितलं निवडणूक आयोगाला तुम्ही अमुक करा, तो म्हणजे की बूथनिहाय याद्या त्यांनी खरं म्हणजे उद्यापासून जर परमनंटली हे दाखवल्या, जाहीर केल्या बूथनिहाय, जे शक्य आहे, विकिपीडिया आणि अमुक सगळं इन्फॉर्मेशन असते, बूथनिहाय याद्या दिला तो कोण मतदार आहेत कोण मतदार नाहीये त्याच्यामध्ये तिथल्या स्थानिकरित्या त्यांना समजेल. आणि ऍडिशन आणि डिलिशनच्या बाबतीमध्ये मग तुम्हाला ऑब्जेक्शन घेता येणं असं नियमात तरतूद आहे. कुणीही त्रयस्थ सुद्धा ऑब्जेक्शन घेऊ शकतो. त्यामुळे एखादा जर चुकीचा माणूस त्या यादीमध्ये आला असा तो ऑब्जेक्शन घेता येतं आणि त्याच्यावरती अपील पर्यंत जातं. किंवा एखाद्याचं डिलिशन झालं असेल तरी तुम्हाला ते करतात. त्यामुळे त्याच्यावरती एकमेव अखर्चिक, एक पैसाही न करता, टेक्नॉलॉजीचा काही नाही, उद्यापासून हे संपूर्ण देशातील जे वादळ आहे ते थांबवायचं असेल तर बूथनिहाय याद्या त्यांनी इंटरनेटवरती प्रकाशित केल्या, हा सगळा प्रश्न मिटेल. मला अभिजित सर तुम्हाला विचारायचं, हा त्याला बॉम्बचं नाव दिलं जातं, हायड्रोजन बॉम्ब आणि वगैरे वगैरे सगळे, ते ठीक आहे हेडलाईन आणि त्या चटपटी शब्दांसाठी, पण या सगळ्या हादऱ्यांनी तडा लोकशाहीला जाऊ नये हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. या आरोप प्रत्यारोपांच्या गदारोळामध्ये, या वादळातून काय राजकीय संकट या लोकशाहीच्या समोर निर्माण होऊ शकतं असं तुम्हाला वाटतं? विलास, दक्षिण आशियातील आपण वेगवेगळे देश बघितले तर तिथं कुठंच आपल्याला लोकशाही नांदताना दिसत नाही. उदाहरण द्यायचं झालं तर म्यानमार, बांगलादेश, आत्ता नेपाळमध्ये काय झालं बघितलं, पाकिस्तानामधली लोकशाही कशी आहे माहिती आहे. हे सगळं आपल्याला माहिती असताना भारतीय लोकशाही मागच्या 75 वर्षापासून पाय रोवून उभी असलेली आपण पाहिलेली आहे. जर अशा आरोपांनी ते भारतीय लोकशाहीच्या पायालाच घाला घातल्या गेला तर ही इमारत ज्या गोष्टींवर उभी आहे ती कोसळायला वेळ लागणार नाही. परंतु आता महेश झगडे सरांनी जे सांगितलं की जर निवडणूक आयोगाला आपल्या लोकशाहीची विश्वासार्हता आणि निवडणूक आयोगाची स्वायत्तता टिकवायची असेल तर त्यांना एक भूमिका घ्यावी लागेल. आणि आपण किती पारदर्शक पद्धतीनं काम करतोय, आपली मतदार नोंदणी प्रक्रिया, निवडणूक प्रक्रिया किती चांगली आहे हे एकदा दाखवून द्यायची वेळ आहे. त्यामुळे येणाऱ्या काही काळामध्ये निवडणूक आयोगाला त्यावर काम करावं लागेल, तरच ही लोकशाही टिकेल असं मला वाटतं. आणि निश्चितच सामान्य माणसाच्या एका मतावरती उभी असलेली ही लोकशाही टिकणं, सांभाळणं, जपणं आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. राजकीय आरोप प्रत्यारोपांमध्ये कुठल्या तरी चटपटीत शब्दांच्यासाठी असो किंवा राजकारणासाठी असो, त्याच्या पायाला हादरे बसता कामा नयेत याची काळजी राजकीय नेत्यांनी घेणं गरजेचं आहे. आणि इथल्या यंत्रणांनी, ज्यांच्यावर ही लोकशाही टिकून आहे, त्यांनी सुद्धा याची काळजी घेणं गरजेचं आहे की आपल्याबद्दल कुठल्याही प्रकारचा अविश्वास या देशाच्या जनतेच्या मनात निर्माण होणार नाही. त्याचं निरसन केलं जाईल अशी आशा करूया. पण बघा, या राज्यातल्या प्रेक्षकांचं काय मत आहे, त्यांच्यापर्यंत काय पोहोचलंय, निवडणूक आयोग संशयाच्या भोवऱ्यात अडकलाय का हा प्रश्न आपण विचारला. हजारो लोकांनी त्याच्याबद्दल मत नोंदवलं. मत हे नोंदवलं की होय, निवडणूक आयोग संशयाच्या भोवऱ्यात आहे. आता हे 85% लोक आहेत, दुसऱ्या बाजूला 15% लोक आहेत. 85% लोकांच्या मनात जर संशय वाटत असेल तर तो दूर करणं या देशातल्या सगळ्यात महत्त्वाच्या अशा निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे. आशा करूया ती जबाबदारी ते पेलतील आणि या देशाच्या लोकशाहीला टिकवण्यासाठी पुढाकार घेतील. आज या चर्चेत आपण सगळेजण आलात, आपली भूमिका मांडली, त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. बडे मुद्देच्या आजच्या चर्चेत आपण इथेच थांबतोय. धन्यवाद.